Good morning, sir. Good morning. मला वाटते काल आपण 61 पर्यंत प्रश्न पाहिला होता, बरोबर ना? हो सर. हा, आज प्रश्न क्रमांक 62 पाहूया. पहा, एका फळ विक्रेत्याने 48 रुपये डझन या दराने 48 डझन संत्री विकत घेतली. त्यातील 1 डझन संत्री खराब झाली. उरलेली सर्व संत्री 6 रुपयास 1 याप्रमाणे विकली तर या व्यवहारात त्याला नफा किती झाला? आता त्यांनी विकत घेतली म्हणजे त्याची खरेदी किंमत आपण काढूया अगोदर. काय काढूया? खरेदी किंमत. खरेदी किंमत हा, किती डझन संत्री खरेदी केलेली आहे? 48 डझन. हा, 48 डझन. किती रुपये प्रति डझन भावाने? 48 रुपये. मग आपल्याला 48 गुणिले 48 केलं पाहिजे. 2304. 48 चा वर्ग करूया. 8 चा वर्ग 64, चला 6 2304. 64, 64 आणि 6 70, चला 7 4 16 आणि 7 23, किती आलं? 2304. हा, 2304. आता आपण विक्री किंमत काढूया. बघा इथे काय, 1 डझन संत्री खराब झाली म्हणजे विकली किती डझन संत्री रे? 48 डझन 47 खरेदी डझन. केली. हा, 47. 47 डझन. आणि सर्व संत्री 6 रुपयाला 1 म्हणजे 12 संत्र्याचा 1 डझन म्हणजे 72 रुपये डझन विकली. कशी विकली? 72. 6 रुपयाला 1 म्हणजे 12 संत्र्याचं 72 रुपये. हा गुणाकार करा बघू. 72 गुणिले 47, 3384. 3384. बरोबर आहे, 3384. हा, आता मग या ठिकाणी खरेदी किंमत जास्त आहे का विक्री किंमत रे? खरेदी किंमतीपेक्षा विक्री किंमत काय आहे? जास्त. आणि विक्री किंमत जास्त असेल तर नफा होतो. नफा बरोबर काय? विक्री किंमत वजा खरेदी किंमत. म्हणजे 3384 मधून 2304 आपण मायनस करूया. 1080. बरोबर, 1080. 1080. पर्याय क्रमांक किती? 3. 3. पुढील बहुपदीची कोटी काढा. आता या बहुपदीचं ऑब्झर्वेशन केलं तर याच्यामध्ये कोणकोणती चल आहेत रे? एम, एन आणि P. आता याच्यामध्ये एकापेक्षा जास्त चल असणाऱ्या बहुपदीची कोटी काढताना प्रत्येक पदातील, हा बघूया, प्रत्येक पदामधील चलाच्या घातांकाची बेरीज करायची. जी बेरीज सर्वात जास्त असेल ती त्या बहुपदीची कोटी असते. आता सांगा, एम चा घातांक किती आहे इथं? 5. एन चा 2. आणि पी चा दिला नाही म्हणजे 1. किती आली बेरीज? 8. 8. ओके. आता दुसरी बेरीज घेऊया. इथे एम चा 4, 4. एन चा 7. बेरीज 11. 11. इथली करूया. एम चा 3, 3. एन चा 2 आणि P चा 1. 1. किती आली बेरीज? 6. 7 आली. 6. तर येते 6. काय 6? बेरीज बेरीज 6.
येते. हा बरोबर आहे, माझ्याकडून चुकून 3 आणि 2 5 आणि 1 6. ओके. आणि इथे m चा घातांक 2 आहे, म्हणजे बेरीज पण 2च. आता 11 6 2 आणि 8 याच्यात सर्वात मोठं कोण आहे रे? 11. 11. मग ती कुठे येणार, म्हणजे 11 कुठे आहे, म्हणजे पर्याय क्रमांक एक एक. पर्याय क्रमांक 1. बघा, ओ हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. एलएम सर पर्याय क्रमांक 2. मोठी जीव आहे. सर एकच पर्याय मिनिट. क्रमांक 2 येते. पर्याय क्रमांक पर्याय 2 अगदी क्रमांक बरोबर. समजा ओएम जोडलं तर ओएम ही त्या वर्तुळाची काय झाली रे? त्रिज्या झाली. या. आता तुम्हाला दिलेलं काय आहे? ON 6, म्हणजे वर्तुळ केंद्राचं जीवेपासून अंतर 6 दिले. आणि LM जर 16 असेल तर LN किती आणि त्याचा NM किती? 8. का? वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो. दुभाग. दुभागतो. त्यामुळे 16चं 8 अशा 2 भागात विभाजन झालं. आणि OM हा काटकोन त्रिकोण आहे. तर पायथागोरसचा सिद्धांत वापरला 6, तर 8, 10. पायथागोरस सिद्धांत वापरण्यापेक्षा पायथागोरसचे त्रिकूट हे 5 असेल, 3 4 5 नुसते दुप्पटच करायचे. 3 चे दुप्पट 6, 4 चे दुप्पट 8 आणि 6, 8, 5 चे 10. दुप्पट 10, म्हणजे 6 8 10 हे सुद्धा पायथागोरस त्रिकूट आहे. पण काटकोन करणाऱ्या बाजूस 6 आणि 8 असतील तर त्याचा कर्ण 10 असेल. 10. म्हणजे वर्तुळाची त्रिज्या किती आली? 10. 10. आणि मग डायमीटर म्हणजे व्यास किती आला? त्रिज्येचे दुप्पट 20. 20. पर्याय क्रमांक 2. आणि व्यास ही वर्तुळाची काय असते? सर्वात मोठी जीवा असते. जीवा. मग सर्वात मोठी जीवा म्हणजे व्यास आला 20 सेमी. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 65. एका समभुज चौकोनाची बाजू 4.1 सेमी लांबीची आहे. त्याचा एक कर्ण 1.8 सेमी लांबीचा आहे. तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ. एक कच्ची आकृती काढतो. हा एक कर्ण, हा दुसरा कर्ण. समजा या समभुज चौकोनाला आपण ABCD असं नाव दिलं. कर्णाचा छेदनबिंदू O. एक महत्वाचा गुणधर्म आहे समभुज चौकोनात. समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात. म्हणजे तर काटकोन तयार होणार. हा भाग आणि हा भाग सारखा असणार. कर्णाचा हा भाग आणि हा भाग सारखा असणार. किंवा एक कर्ण दुसऱ्या कर्णाचा लंबदुभाजक असतो. आता AOB हा काटकोन त्रिकोण तयार झाला. त्याची समजा AB बाजू 4.1 सेमी तुम्हाला दिलेली आहे. मग इथे AB ची तुम्ही 4.1 लिहितो. एक कर्ण जो 1.8 आहे तो छोटा कर्ण असणार. तुम्हाला सांगा, जर AC आपण 1.8 घेतला तर त्याचं निम्म किती होणार आहे? 1.9. AO किती होणार? 0.9. 0.9. मग आता AO 0.9, AB जर 4.1 असेल तर तिथं पायथागोरसचा सिद्धांत वापरला. काय राहणार 4.0. समीकरण? AB वर्ग 4.0. बरोबर OA वर्ग प्लस OB वर्ग. AB ची किंमत किती? 4.1. 1. OA म्हणजे AO 0.9. त्याचा वर्ग प्लस OB वर्ग. सांगा 4.1 चा वर्ग, 1 चा वर्ग 1, 4 1 4 4 16. 4 16. 1 दशांश चिन्हाचे 2 दशांश चिन्ह आले. 9 चा वर्ग 81 आणि 1 चं 2 दशांश चिन्ह आले. 0.81. बरोबर प्लस OB स्क्वेअर. आता हे डावीकडे घेतल्या वजाबाकी होईल. मग 16.81 मधनं 0.81 वजा केल्या वजाबाकी किती येणार? 16 येणार.
आणि दोन्ही बाजूचे 16. वर्गमूळ काढण्यात येणार ओबी 4 सर येणार. पर्याय क्रमांक 3. मग मला सांगा, जर ओबी 4 असेल तर पूर्ण कर्ण किती असणार बीडी? 8. 8. 8. 8. 4 दोन्ही 8 असेल. आता आपल्याला दोन्ही कर्ण माहित झालं की मग समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र काय? 1/2 1/2 कर्णांच्या लांबीचा गुणाकार. बरोबर. 1/2 गुणिले कर्णाच्या लांबीचा गुणाकार. गुणाकार. मग एरिया ऑफ रोम्बस 1/2 D1 म्हणजे छोटा कर्ण घेऊया आणि D2 म्हणजे मोठा कर्ण घेऊया. मग छोटा कर्ण किती आहे? AC 8. 1 पॉइंट 1.8. आणि मोठा कर्ण बीड आताच आपण किती काढला? 8. बे 0.0 आणि 92 18. 0.9 गुणिले 8 जर केलं 9 8 72 आणि 1 म्हणजे 7.2 काय येणार? चौरस सेमी. पर्याय क्रमांक पर्याय 3. पर्याय क्रमांक 3. 3. पर्याय क्रमांक 3. ओके. मग आता या ठिकाणी m अधिक 1/m चा वर्ग वजा m वजा 1/m चा. आता याच्यासाठी 1-2 सूत्र मी खाली अगोदर लिहून घेतो किंवा हे केलं तरी चालेल. खरं a वर्ग वजा b वर्ग सूत्र वापरलं तरी चालेल ना रे? हो सर. काय विस्तार आहे याचा? A अधिक B आणि A वजा B. आणि a वजा b. मग ह्या पूर्ण कंसाला a म्हणायचं आणि या पूर्ण कंसाला b म्हणायचं. मग पहिला कंस a अधिक b म्हणजे a ची किंमत m अधिक 1/m 1/m. आणि दुसरं पद त्यात मिळवायचं म्हणजे वजा M हा झाला Z. पहिला कंस. आता a वजा b म्हणजे पहिलं पद m अधिक 1/m. आता याच्यातून वजा करायचं दुसरं पद म्हणजे दुसऱ्या पदातील चिन्ह बदलणार म्हणजे m चं काय होणार? वजा m होणार आणि वजा 1/m चं काय होणार? प्लस अधिक 1/m. अधिक 1/m. म्हणजे प्लस 1 मायनस 1/m गेलं. दुसऱ्या कंसात प्लस m ला मायनस m गेलं. आता पहिल्या कंसामध्ये काय शिल्लक राहिलं बघा? M स्क्वेअर. m अधिक m 2m M square. 2m. आणि दुसऱ्या कंसात 1/m अधिक 1/m. छेद समान आहे फक्त अंशाची बेरीज 1 अधिक 1 2. मग आता या अंशातील m ला हे छेदातील m गेलं आणि बेदोन्ही किती येते उत्तर? मग 4. 4. 4. पर्याय पर्याय क्रमांक क्रमांक 4. 4. एका कंपनीने आपले 3 प्रतिनिधी कंपनीची जाहिरात करण्यासाठी बाहेर पाठवले. पहिल्या प्रतिनिधीने दर 6 दिवसांनी, दुसऱ्या प्रतिनिधीने दर 8 दिवसांनी व तिसऱ्या प्रतिनिधीने दर 12 दिवसांनी कार्यालयात येऊन अहवाल द्यावयाचा अशी सूचना करण्यात आली. तर ते तिन्ही प्रतिनिधी कार्यालयात कमीत कमी किती दिवसांनी? आता ज्यावेळेस कमीत कमी शब्द असतो त्यावेळेस लसावी काढायचा असतो का मसावी रे? मसावी. लसावी. लसावी. लघुत्तम ना? हो लसावी सर. लघुत्तम. लघुत्तम. लघुत्तम मग सर. कुणाचा लसावी काढायचा आपल्याला? 6, 8 आणि 12चा लसावी 8 काढायचा. 20. सांगा किती नंबर असतो या सगळ्यांना? 2. 2. बेत्रिक 6, 6. बेचोक 8, 8. बेशोक 12. 2 आता आता. तर 2 2 जातोय. दोन्ही जातोय. आता हा 3 तसाच घ्यायचा खाली. बेदुरी बेदोनी 4. 4 आणि बेत्रिक 6. बेत्रिक. आता लसावी 3 म्हणजे ह्या कडेच्या संख्यांचा गुणाकार आहे की तीनने नाही? जातोय. अजून जातोय का?
3 ने हो सर. बरं, ओके. अजून 3 न जातोय. 3 एके 3, 3 एके 3 आणि हे 2 तसंच ना? हा. आता यांचा गुणाकार. ल सा सर 24 वी. पर्याय क्रमांक 3. 24 3 पर्याय गुणिले क्रमांक 2 3. गुणिले 3 गुणिले 1 नाही लिहिले तरी चालतंय. 3 दुनी 6, 6 त्रिक 18 आणि 18 दोन्ही किती येते? पण तो पर्यायच नाही बे. 4 त्रिक 12. 3 नाही, माझं लिहिताना सर चुकले थोडं. 3 ला 2 आहे. तर 3 एकदाच पाहिजे. 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 2. बे दुनी 4, 4 त्रिक 12 आणि 12 दुनी 24. 24 पर्याय क्रमांक 67 ला पर्याय क्रमांक 3. 3. अशा प्रकारची गणित आली की कमीत कमी किंवा जास्तीत जास्त ह्या शब्दावरून आपण लसावी मासावी काय काढायचे ते ठरवायचं. कमीत कमी म्हणलं की लसावी काढायचा, मोठ्यात मोठ्या विचारलं की मासावी काढायचा. आडूसे खालील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. आता 6 ने निशेष भाग जाणाऱ्या संख्यांना 2 व 3 ने निशेष भाग जातो. विधान योग्य आहे का अयोग्य आहे? असंयोग्य. बरोबर आहे सर. योग्य. योग्य आहे रे. सर हा की चुकीच आहे ना. ज्या संख्येला 2 व 3 न भाग जातो त्या संख्येला 6 ने निशेष भाग जातो. हो सर. म्हणजे हे योग्य आहे. ब 15 ने निशेष भाग जाणाऱ्या संख्यांना 3 व 5 ने निशेष भाग जातो. योग्य. बरोबर आहे सर. हे सुद्धा काय आहे? योग्य आहे. योग्य. 600 या संख्येला 2, 3 व 5 ने निशेष भाग जातो. योग्य. योग्य. योग्य, कारण 2ची कसोटी एकक स्थानी 0 आहे म्हणून 2 न जातो. अंकाची बेरीज 3च्या पटीत आहे म्हणून 3 न जातो. एकक स्थानी 0 आहे म्हणून 5 न जातो. म्हणजे ऑप्शन कुठला येणार? तिसरा. 3. तिसरा पर्याय क्रमांक 3. तिन्ही योग्य. हा. ओ केंद्र असलेल्या वर्तुळाचे क्षेत्रफळ 308 चौरस सेमी आहे. तर रेखांकित केलेल्या अर्धवर्तुळाची परिमिती किती? आता सर्वप्रथम आपण वर्तुळाच्या क्षेत्रफळावरून वर्तुळाची त्रिज्या काढूया. वर्तुळाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र सांगा. पाय पायार वर्ग. वर्ग. त्यामध्ये वर्तुळाचं क्षेत्रफळ डाव्या बाजूला किंमत 308 टाकतो. पायची किंमत तर 2200 आपल्या पाठ आहे आणि पुढे आर वर्ग. आता 2200 7 उलट 722. आता बघूया भाग जातोय का. 308 ला 22 न जात असेल भाग. जातोय. 30 एके 22. तर 14 उत्तर येते. 22 12 7 किती? 126. किती? 126. 14 आता जर वर्गमूळ जर काढलं तर 98 कुणाचंच वर्ग नाही. याची पुढ 49 गुणिले 2 अशी होईल. त्यामध्ये 49 वर्गमूळ बाहेर 7 घेतल्याने वर्गमूळात 2. अशा प्रकारे त्रिज्या किती आली? 7 वर्गमुळात 2. म्हणजे वर्तुळाच्या क्षेत्रफळावरून आपण वर्तुळाची त्रिज्या काढली. आता आपल्याला अर्धवर्तुळाची परिमिती काढायची, म्हणजे ही जी याची किंमत काढायची. आता अर्धवर्तुळाची परिमिती काढण्यासाठी सूत्र काय माहिती आहे का तुम्हाला? पाय आर अधिक 2r. हा, पाय आर अधिक 2r.
म्हणजे परीघ 2 पाया त्याच्या निम्मे केले की पायार आणि त्यात खालचा व्यास मिळवायचा बाह्य कडेची लांबी. मग काही जणांना डायरेक्ट सूत्र सुद्धा पाठ केलं असेल. आर घेतलं कॉमन, आत पाय अधिक 2 म्हणजे 22/7+2 असं घेतलं असेल. मग तिरकस गुणाकार केला तर 22 एके 22 7 दुनी 14. मग 22 आणि 14 किती? 36 36. आणि छेद 7. अशा पद्धतीनं पी बरोबर 36/7 गुणिले 7 वर्गमूळ 2. मग ह्या 7 ला हे 7 गेलं 36 वर्गमूळ 200 पर्याय म्हणजे क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. तर हे पण सूत्र आहे त्याचं की 36/7 गुणिले 8. हा तेच की मग तेच आपण तयार केलं सूत्र. प्रश्न क्रमांक 70 बघा. आता अंशामध्ये 2 संख्यांच्या घनाची बेरीज आहे. म्हणजे इथं कोणतं सूत्र वापरावं लागेल? ए घन काय याचा विस्तार आहे? A प्लस बी ए वर्ग ए प्लस बी दुसऱ्या कंसात A मायनस A वर्ग मायनस प्लस बी वर्ग. बी वर्ग. हा. आता ह्या सूत्राचा उपयोग करून आपण अंशाचा विस्तार करायचा आहे. म्हणजे तुम्हाला अंशाचा विस्तार करताना ए ची किंमत किती ठेवावी लागेल? 4.8 आणि बी ची किंमत किती ठेवावी लागेल? 3.2. डावी बाजू 4.8 चा घन अधिक 3.2 चा. मग आपण उजवी बाजू ती किंमत ए अधिक बी म्हणजे काय होणार अंशात? बेरीज 4.8 अधिक 4.8 आणि 8 बेरीज 8. दुसऱ्या कंसात ए चा वर्ग म्हणजे 4.8 चा वर्ग वजा ए गुणिले बी म्हणजे 4.8 गुणिले 3.2 3.2. आणि अधिक बी चा वर्ग म्हणजे 3.2 चा वर्ग आणि छेदामध्ये आहे असं लिहितो 4.8 चा वर्ग वजा 4.8 गुणिले 3.2 आणि अधिक 3.2 चा वर्ग. आता वरच्या कंसातील जो दुसरा कंस आहे आणि छेदातील जो कंस आहे तो कसा आहे रे? सेम. म्हणजे हे दोन कंस एकमेकाशी काय झालं? कॅन्सल कॅन्सल. झालं. कॅन्सल झालं. अंशामध्ये काय राहिलं मग फक्त पर्याय क्रमांक 3. 4.8 प्लस 3.2 8. घाटन 2 10 चा 1 4 8.0 म्हणजे 8 उत्तर येते. पर्याय 3. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. संख्या रेषेवर पी या बिंदूचा निर्देशक 4/7 आहे. बिंदू पी व क्यू मध्ये नंतर 9/7 आहे. तर क्यू चा निर्देशक किती? आता साधा एक आपण असं ऑब्झर्वेशन करूया. ही संख्या रेषा आहे. इकडे समजा आरंभ बिंदू आहे. हे तर कुठे 1 हे धननिर्देशक आहेत. त्यामुळे इथं आपण आरंभ बिंदू घेऊया. इथे 1/7 घेतलं 2/7 3/7 इथे 4/7 सर पर्याय क्रमांक 1 आणि 4. 8 आणि इथं 9/7 उजवीकडची संख्या ही काय असते? नेहमी मोठी असते. मग पी चा निर्देशक काय दिलेला आहे तुम्हाला इथं? 4/7.
आणि पी आणि क्यू मधला अंतर दिलंय मी 9 बरोबर आहे. नको कट करूया. मग आपण असं करूया, क्यू बिंदू सुरुवातीला आपण समजूया कुठं आहे, तर उजवीकडे आहे. मग क्यू बिंदू जर उजवीकडे असेल तर आपलं अंतरासूत्र काय रे? मोठा निर्देशक वजा छोटा लहान निर्देशक. मग क्यूचा निर्देशक हा मोठा असणार आहे, कारण क्यू बिंदू पीच्या उजवीकडे आहे. मग क्यूचा निर्देशक आपण एक्स मानला, तर एक्स वजा 4/7. आता अंतर तुम्हाला दिलेलं आहे 9/7. अंतराच्या खाली मी लिहितो 9/7 आणि वजा 4/7 डावीकडे घेतल्यानंतर अधिक 4/7. 13/7. छेद समान आहे, मग अंशीची बेरीज केली. पहिलं उत्तर आलं 13/7. आता आणि पर्याय क्रमांक कंडिशनला समजा क्यू डावीकडे असेल तर पुन्हा अंतर सूत्र डबल वापरूया. कोणतं? मोठा निर्देशक वजा छोटा निर्देशक. आता 4/7 उजवीकडे आहे म्हणजे मोठं होणार, आणि क्यूचा निर्देशक लहान आहे, तो आपण डाव्या बाजूला घेतलाय, तो वाय घेऊया. पुन्हा मग अंतर 13/7 बरोबर 4/7 वजा वाय. वजा वाय डावीकडे घेतल्यावर अधिक वाय झालं 4/7 आणि इकडचं 13/7 इकडे आले वजा 13/7. छेद समान तर 4 अंतर वजा 9/7. हा बरोबर. आपण 13/7 कुठे आणले? पुन्हा हे कट करतो. अंतर 9/7. मग 4 वजा 9 किती? वजा 5. 5. मग दुसरं उत्तर काय आलं? 5/7. पर्याय क्रमांक पर्याय 1 आले. पर्याय क्रमांक 1 व 4. हा. 20 सेमी बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ हे 20 सेमी कर्ण असणाऱ्या चौरसाच्या क्षेत्रफळाचे किती पट आहे? वेट वर एक होती. हॅलो. ओके, आता नाही. 20 सेमी बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ हे 20 सेमी कर्ण असणाऱ्या चौरसाच्या क्षेत्रफळाचे किती पट आहे? आता चौरसाचे क्षेत्रफळ काढूया आपण. दुप्पट. चौरसाचं क्षेत्रफळाचं बाजूवरून सूत्र बाजूचा वर्ग वर्ग म्हणजे 20चा वर्ग. 20 चा वर्ग 400. 400 चौरस सेमी. आता कर्ण 20 सेमी कर्ण. आता तुम्हाला कर्णावरून क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र माहिती आहे का? हो सर. कर्ण वर्ग भागिले 2. कर्ण वर्ग भागिले 2. वर्ग भागिले 2. सर पर्याय क्रमांक 1. मग कर्ण वर्ग म्हणजे कर्ण तुम्हाला 20 दिलाय, मग 20चा वर्ग 400. 400 400. आणि भागिले किती? 2. 2. म्हणजे 200 200. म्हणजे किती पट आलं? दुप्पट. दुप्पट. नाही सर, निमपट. 20 सेमी बाजू असणाऱ्या चौरस क्षेत्रफळ 20 सेमी कर्ण असणाऱ्या चौरस क्षेत्रफळ किती पट आहे? म्हणजे 400 200च्या दुप्पटच की. हो सर. नाही सर, निमपट येणार. सर पहिल्याचं दुसरं विचारलंय. 20 सेमी कर्ण असणाऱ्या चौरसाचे किती पट आहे? नाही, पहिल्याचं क्षेत्रफळ दुसऱ्याचे किती पट विचारलंय. दुप्पटच येणार. हो सर, दुप्पटच येणार. बर, पुढं 73 दोन वस्तू प्रत्येकी 1485 रुपयास विकल्यानं एका व्यवहारात 10% तोटा व दुसऱ्या व्यवहारात 10% नफा होतो, तर एकंदरीत या व्यवहारात किती टक्के नफा अगर तोटा होईल?
सर बघा, पर्याय मार्गजनित क्रमांक नफा आणि तोटा पण शिकवलं. जर होणारा शेकडा नफा आणि शेकडा तोटा समान असेल तर नेहमी तोटाच होतो. नेहमी काय होतो? तोटाच तोटा. होतो. आणि ते सूत्र कसं काढायचं? जो शेकडा नफा किंवा त्याचा शेकडा वर्ग तोटा झालेला त्याचा वर्ग करायचा असतो. भागिले त्याला 100. किती वागायचं असतं? 100. बर. मग शेकडा तोटा पण 10% आणि शेकडा नफा पण 10%, म्हणजे त्याचा वर्ग 100 आणि त्याला पुन्हा 100 न भागायचं. 100 ला पर्याय 100 3. गेले म्हणजे 1% तोटा होतो. म्हणजे पर्याय क्रमांक किती? 3. 3. 3. प्रश्न 74 व 75 साठी सूचना. एका कुटुंबाचा एका महिन्याच्या विविध बाबीवरील खर्च वृत्तलेखाद्वारे दाखविला आहे. जर कुटुंबाचे मासिक उत्पन्न 23,400 रुपये असेल तर खालील प्रश्नांची उत्तरे द्या. शिक्षण, इतर खर्च, कपडे, अन्नधान्य. म्हणजे ए जो भाग आहे शिक्षणाचा आहे, शिक्षणावर होणारा खर्च आहे. बी इतर खर्च आहे. सी आहे तो कपड्यावरचा खर्च आणि डी अन्नधान्य. आता मासिक उत्पन्न दिलेलं आहे 23,400. आता शिक्षणावरचा खर्च काढायचे बघा आपल्याला. 3,250 सर. एक मिनिट, असं करूया, शिक्षणावरचा खर्च काढायचा म्हणलं की 2 गुणोत्तर घेऊया आपण. आता शिक्षणासाठी किती अंश केंद्रीय कोणाचा माप दिला आहे रे शिक्षणासाठी? 50 अंश. शिक्षण म्हणजे हा, 50 वर मी 50 लिहितो. 360 पैकी पैकी 50. हा, सर्व केंद्रीय कोणांच्या मापाची जर बेरीज केली तर 360 येते. म्हणजे 360 पैकी 50. तर एकूण मासिक उत्पन्न किती आहे? 23,400. 23,400. आणि त्यापैकी आपल्याला शिक्षणावरचा खर्च काढायचे म्हणजे वर एक्स लिहितो मी. आणि हे जर तिरकस गुणाकार करून आपण सोडवलं, समजा ह्या अंशाला हा अंश गेला तर काय येणार? एक्स बरोबर 23,400 गुणिले 5 भागिले 36. हा भागिले 36 होणार. सर 3,250. चेक करूया. 23,400 ला भाग जातो 36 न. 36 चा पाढ आपला पाठ नसतो. 18 न घालूया की. 18 दुनी 36, 18 एके 18, राहिले 5. 19 5 54, 18 त्रिक 18 54. आणि वर 13 आणि 13 पंचे 2 न भागलं तर बेस 12 बे पंचे 10 आणि 0 आणि गुणिले किती? 5. 3,250. 5 36 आणि 2 32. बरोबर आहे, 3,250. पर्याय एक क्रमांक पर्याय 1. क्रमांक 1. हे समजले का सर्वांना? हो सर. हो सर. आता 75 लास्ट प्रश्न या प्रश्नपत्रिकेतला. हं, 75. कपड्यापेक्षा अन्नधान्यावर अधिक किती खर्च होतो? आता कपड्यावरचा खर्च आणि अन्नधान्यावरचा खर्च आपल्याला काढावा लागेल. आता पहिल्यांदा आपण काय करूया? कपड्याचा खर्च काढूया. आता कपड्यासाठी किती अंशाचा केंद्रीय कोण आहे बघा? कपडे 3. सी 76. 76. 360. 360. तर 23,400 रुपयामध्ये किती? म्हणजे वर मी वाय लिहित होता. वाय बरोबर तिरकस गुणाकार करूया. 76 गुणिले 23,400 सर पर्याय क्रमांक 4. 4,940 येते सर. भागिले 360. स्पीड चेक करूया. ह्या शून्याला हा शून्य गेला. मला वाटते मगाशी आपण भाग घालवला होता. 36 ची किती पट रे? 13. 13 पट. सर 65 भागणार येतो. 65 भागाकार येतोय सर.
किती येतोय? 65. 65. आणि गुणाकार 4940. किती? 4940. 4940. ओके. हा झाला कपड्यावरचा खर्च. आता अन्नधान्यावरचा खर्च काढूया. 9360 येतोय. आता अन्नधान्यासाठी किती अंशाचा केंद्रीय कोन आहे बघा? डी डी म्हटल्यानंतर 144. 144. 9360 गेली 360. 9360 आणि उभी येतोय बाजू सर समजा झेड घेतलं खाली 23,400. 23,400. झेड बरोबर 144 गुणिले 23,400 भागिले 360. विभाजित तर पद्धतीने किती पट? 65. 144 गुणिले 65. 9,360. तर 9,360. 9,360. 9,360 म्हणजे मगाचा खर्च आणि एवढा आलता. सरासरी आताचा खर्च एवढा. 4,000. या दोघांची वजाबाकी करा. 4,420. 9,360 मधून 4,960 मायनस करू. 4,420. 4 4,420. हा 4,000 काय 420. माझं 4,940 आहे. तर 4,420 येते. 4,940 आहे. 0 7 4 गेलं 2, 13 9 गेलं 4, 1 9 5 गेलं 4,420 म्हणजे पर्याय क्रमांक किती? 4. 4. पद्धतीने आपल्या 17 आणि 18च्या 2 प्रश्नपत्रिका पूर्ण झालेल्या आहेत. आता ही 19वी प्रश्नपत्रिका आहे. 26 ते 75 प्रश्नापैकी आपण पहिला गणित विषयाचा 26वा प्रश्न. 3 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या सांगा बरं. 199. 997. तर 997. 997 व 2 अंकी लहानात लहान मूळ संख्या 11. 11. हा यांच्या बेरजेत कोणत्या संख्येचा वर्ग मिळवायचा? रांची तर बेरीज 4 अगोदर पर्याय करू. क्रमांक 3. 9 आणि 1 8, 9 आणि पर्याय 1 10, क्रमांक 1008 आली बेरीज. कोणत्या संख्येचा वर्ग मिळवल्यास तर पर्याय क्रमांक 3. निवडून घेऊया. 32 चा वर्ग मिळेल. 32 चा वर्ग आपण काढूया. 2 चा वर्ग 4, 3 दुनी 6, 6 दुनी 12, 1 3 3 9 1 10 म्हणजे 1000 किती आला पाहिजे? 24. 1024 वजा 1008 करा. 16. त्याचा 16. वर्गमूळ 4. वर्गमूळ काढली 4. 4. म्हणजे कोणत्या संख्येचा वर्ग मिळाल्यास 4. हा याच्यामध्ये कशाचा वर्ग मिळवल्यास 4 चा वर्ग मिळवल्यास म्हणजे पर्याय क्रमांक किती येते? 3. 3. तर पर्याय क्रमांक 27 2 समांतर रेषांना पर्याय समजा क्रमांक या 2 समांतर रेषा आहेत. एका छेदिकेने छेदल्यास व्युत्क्रम कोणांच्या जोड्यांचे किती व्युत्क्रम कोणाच्या जोड्या तयार होतात रे? सर फक्त आंतरविक्रम कोण धरायचे असतात म्हणल्यावर 2 होईल. बघा, ही एक आंतरव्युत्क्रम कोणाच्या जोडी आणि दुसरी बाह्य व्युत्क्रम कोणाच्या 2 असतात आणि आंतरव्युत्क्रम कोणाच्या 2 असतात. पण इथं नुसतं व्युत्क्रम कोणाच्या जोड्यांचे विचारले की 2च घ्यायचे. 2 आणि संगत कोणाच्या जोडी किती? 4. बघा कोणत्या? 1 2 पुन्हा हा 3 ही दुसरी जोडी आणि ही तिसरी जोडी आणि ही चौथी म्हणजे संगत कोणाच्या जोड्या 4 म्हणजे 2/4 व्युत्क्रम कोणाच्या जोड्या 2 आणि संगत कोणाच्या जोड्या 4 मग बे 1 बे बे दोन्ही 4 म्हणजे किती आलं? एकाच 2 आलं. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 1.
वर चालले खाली पर्याय क्रमांक 1 एकाच 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक 28. 28 सेमी व्यास असलेल्या भरीव अर्धगोलाच्या एकूण पृष्ठफळाचे 14 सेमी त्रिज्या असणाऱ्या भरीव गोलाच्या पृष्ठफळाचे गुणोत्तर किती? आता अर्धगोलाचं एकूण पृष्ठफळ काढायचे. कोण सांगाल सूत्र मला? सर 2 पाया नाही. सर 3 ते पाया अर्धगोलाचं वक्र पृष्ठफळ आलं 2 पायावर वर्ग. हे तर विचारलंय का पाया. एकूण पृष्ठफळ? 4 पायावर ते गोलाचं आहे. अरे गोलाचं सर पृष्ठफळ आहे 4 पायावर. 3 पायार 3 पाय आर वर्ग आहे पाच सूत्र. बरोबर ना? हो सर. मग 3 हो सर. पाय तसं ठेवतो. इथं 28 व्यास आहे म्हणजे त्रिज्या किती येणार? 14 14. हे झालं अर्धगोलाचं एकूण पृष्ठफळ. आता गोलाचं पृष्ठफळ. आता मी ह्याला ST1 म्हणतो आणि ह्याला ST2 म्हणतो किंवा एस काय गरज नाही ते. हा तर वर्ग पाहिजे. नुसतं यस म्हणतो. सरफेस एरिया ऑफ स्पिअर काय आहे? 4 पायावर वर्ग सूत्र आहे बघ. मग सर 4 पाय 3 आता याची त्रिज्या पण 14 आहे म्हणजे 14चा वर्ग येणार. आता या दोघांचं गुणोत्तर घ्यायचे म्हणजे अंशामध्ये अर्धगोलाचं पृष्ठफळ किंमत लिहितो आणि छेदामध्ये गोलाचं पृष्ठफळ सूत्र लिहितो. आता बघा ह्या पायला पाय जाईल 14च्या वर्गाला 14चा वर्ग जाईल म्हणजे 3/4 म्हणजे उत्तर काय येते? 3/4 म्हणजे पर्याय क्रमांक 3 येते पाहू. हा आता बघा काय सांगितले? सुनीलने अनिलकडून 3 वर्षे वापरलेले एक जुने यंत्र कितीला खरेदी केले? 7,29,000 हा जर घसाऱ्याचा दर 10%, घसारा म्हणजे घटीचं गणित आहे म्हणजे आर ची किंमत -10 घ्यावी लागणार. पर्याय क्रमांक 2 तर अनिलने ते यंत्र किती रुपयात घेतले होते? म्हणजे आपल्याला मला सांगायचं इथं जर एकंदरीत विचार केला तर एन म्हणजे कालावधी आला 3 वर्ष. घसाऱ्याचा दर 10 म्हणजे आर ची किंमत आपल्याला -10 घ्यावी लागणार. आणि किती रुपयाला घेतले होते? म्हणजे मला सांगा पी ची किंमत किती घ्यायची किती? पी म्हणजे अगोदरची किंमत आणि ए म्हणजे नंतरची. नंतरची म्हणजे 7,29,000 7,29,000 कुणाची ए ची का पी ची? किंमत. पीची पीची सर किंमत 7,00,000. सर ते चक्रवाढ व्याजानेच काढायचं फक्त ते घटचं सूत्र असतं ना वजाचं ते वापरून हे आहे की ते बरोबर आहे फक्त 7,29,000 पी ची किंमत काय याची हा प्रश्न आहे आपला. पीची 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 हेची पीची हेची पीची साधारण विचार एची करा बरं का. आता या सर्व ज्या किमती आहेत ना पर्यायामध्ये त्या 7,29,000 पेक्षा जास्त आहेत. म्हणजे किंमत कमी झाली म्हणजे पूर्वीची किंमत कशी असणार आहे? जास्त असणार आहे. म्हणजे पी ची किंमत काढायची कितीची? आणि याची किंमत किती दिलेली आहे? 7,29,000. आता हे सोडून व्हाईट बोर्डला घेतो इथं जागा नाही जास्त.
सांगा आपण चक्रवाढ रास काढण्यास सूत्र वापरतो वाडा आणि घटीच्या बाबतीमध्ये. ए बरोबर काय बी मल्टी टी कंसात एक्स तर वजाना हा वजाना ती आता मधली चिन्ह. नाही आर ची किंमत पुन्हा निगेटिव्ह आणूया की आपण. कधी कर आता ए ची किंमत आपण 7,29,000 घेतोय हा ती काढायची. आता आर ची निगेटिव्ह 10 घेतली, मग आता हे वजा घेतो आणि वर 10 घेतो, खाली 100 आणि वर किती 3. 3 मग आता उजवी बाजू सोडवू, ह्या शून्याला हा शून्य गेला, 10 एके 10 एक एके 10 वजा एक किती 9. 9/10 चे किती येणार घन येणार. 9 चा घन किती 729. 729. 10 चा घन 1000 7,29,000. आता 1,000 इकडे आल्यावर गुणिले होणार, 729 भागिले होणार. आता बघा 729 एक्के 729 आणि त्याच्यावर हे 3 शून्य. सर 10 लाख उत्तर येते पर्याय क्रमांक 2. 1 2 3 4 5 6 बरोबर आहे. 10 लाख येते. 10 लाख बघूया आपण पर्याय आहे का पुन्हा तेच पर्याय करतो. 2. पर्याय क्रमांक किती 2. आता पुढचा प्रश्न सर पर्याय क्रमांक 3. 2x घन अधिक 1 आणि दुसरं काय आहे त्या x वर्ग वजा 1. आता गुणाकाराची कोटी काढताना पूर्ण 2 कंसांचा गुणाकार करायची गरज नाही, फक्त याचं पहिलं पद आणि याचं पहिलं पद यांचा गुणाकार करायचा. म्हणजे काय येणार 2x गुणिले x चा वर्ग. आता x घन गुणिले x वर्ग करताना पाया समजा घातांकाची बेरीज करा 5 येणार. 5. पर्याय क्रमांक आणि 3. त्याला सर्वात मोठा घातांक म्हणजेच त्या बहुपदीची कोटी असते. कोटी. पर्याय क्रमांक 31. संख्या व तिची गुणाकार व्यस्त संख्या यांच्या गुणाकाराची बेरीज व्यस्त संख्या किती. आता बघा संख्या व तिची गुणाकार व्यस्त संख्या, समजा x घेतलं, तिची गुणाकार व्यस्त संख्या काय येणार आहे x. आणि यांचा गुणाकार किती येणार. 1. दिलेली संख्या व तिची गुणाकार व्यस्त संख्या यांचा गुणाकार 1 असतो. आणि याची बेरीज व्यस्त संख्या किती -6. वजा 1. काय उत्तर आलं वजा 1. पर्याय क्रमांक 2. तर प्रश्न क्रमांक 35. सर्वांनी म्यूट व्हा. एका कोनाचे माप त्याच्या पूरक कोनाच्या मापाच्या 1/4 पट आहे, तर त्या कोनाच्या कोटी कोनाचे माप किती. समजा हा कोन घेतला आपण, आता हा कोन x घेतला, आता त्याचा पूरक कोन किती येणार आहे मग 180 वजा 1. बरोबर 180 वजा x. मग काय झालं एका कोनाचे माप त्याच्या पूरक कोनाच्या मापाच्या, म्हणजे 180 वजा x हा पूरक कोन त्याच्या मापाच्या 1/4 पट, म्हणजे गुणिले 1/4 म्हणजे भागिले 4. मग हे तिरकस गुणाकार करून सोडवलं तर 4x बरोबर 180 वजा x, वजा x झाल्यावर अधिक x होणार, म्हणजे 5x बरोबर 180. x बरोबर किती आलं 180 भागिले 5, 5 त्रिक 15 आणि 5 सक 30, 36 आलं. आणि मग त्या कोणाचं माप जर 36 आलं तर त्याच्या कोटी कोणाचं माप काढायचं म्हणल्यावर 90 36 काय करावं लागेल आपल्याला वजा करावं लागेल. म्हणजे किती येणार उत्तर 54. पर्याय क्रमांक 3. आपली 32 उदाहरणं म्हणजे 25 ते 32 ना, 26 ते 32 झाली, मागची पण बरीच झाली.
बरोबर 6:20 झालेले आहेत. बस करूया. उद्याच्या आणि परवाच्या तासाला आपली ही प्रश्नपत्रिका आपली संपेल. म्हणजे 18 झाल्यात, आपण 19 चालू केली, अजून 20 आणि 21च्या संपवायचे आणि नंतर मग बुद्धिमत्तेचे जेवढ्या होतील तेवढ्या. फक्त जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना क्लास जॉईन करा. जे हजर नाहीत त्यांना थोडं फोन करून सांगा. आज 1 तारीख म्हणजे फक्त 18 ते 19 दिवस परीक्षा राहिलेली आहे. आता जाता जाता तुम्हाला एक प्रश्न विचारतो आणि थांबतो. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत सांगा बघू. एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे. म्हणजे तुम्हाला चालू एकनाथ घडामोडीचं ज्ञान आहे. ओके, बरोबर आहे. सगळ्यांचं अभिनंदन. ओके, बाय.